यावर्षी क्रिसमस सेलिब्रेशनची सुरुवात आदल्या दिवशी म्हणजे क्रिसमस ईव्ह पासून झाली. सकाळी-सकाळी होम ओनरकडून काही स्वीट्स आणि स्नॅक्स पाठवले होते. दरवर्षी ते काही ना काही देत असतात. जसं आपण दिवाळीचा फराळ एकमेकांना देतो ना तसंच. तर यावर्षी त्यांनी होममेड ब्लूबेरी आणि रास्पबेरीचा जॅम, कॅरमल कुकी, ग्रीटिंग कार्ड आणि होममेड ब्रेड पाठवला होता. पण बाहेर मात्र टेम्परेचर वाढलेलं असल्यामुळे सगळा स्नो मेल्ट झाला होता. दरवर्षी या दिवसांमध्ये खूप थंडी असते आणि हे सगळं असं स्नोमध्ये झाकलेलं असतं. त्यामुळे क्रिसमसचा एक वेगळाच फील येतो. पण यावर्षी हे असं चित्र दिसत होतं. इकडे मुलींचं जिंजर ब्रेड हाऊस म्हणजे कुकी हाऊस बनवणं सुरू आहे. ही एक ॲक्टिव्हिटी असते जी क्रिसमसमध्ये केली जाते. यासाठी लागणारं किट असं बाजारात मिळतं. यामध्ये बिस्किटं असतात म्हणजे घराच्या आकारामध्ये कट केलेली बिस्किटं. त्यांना जॉइंट करण्यासाठी असं एक क्रीम मिळतं. जसं आपण केकवरती वगैरे फ्रॉस्टिंग वापरतो तसं. आणि डेकोरेट करण्यासाठी काही चॉकलेट्स आणि कँडीज असतात. तर असं हे जिंजर ब्रेड हाऊस तयार झालं. हे मुलींना मिळालेलं क्रिसमसचं गिफ्ट आहे त्यांच्या मैत्रिणींकडून आणि हे पूर्णपणे एडिबल असतं. आपण हे खाऊ शकतो. संध्याकाळी मुलांनी पार्टी केली, एकमेकांना गिफ्ट्स दिले. सगळे गिफ्ट्स त्यांनी स्वतः बनवले होते. एकही बाजारातून आणलं नव्हतं. खूप छान-छान आणि क्रिएटिव्ह गिफ्ट्स बनवले होते. आणि हे आहे छोटंसं आमचं क्रिसमसचं डेकोरेशन. खाली थोडेसे गिफ्ट्स आहेत, जे दुसऱ्या दिवशी म्हणजे क्रिसमसच्या दिवशी सकाळी ओपन करायचेत. तर असा होता छोटासा आदल्या दिवशीचा म्हणजे क्रिसमस इव्हचा व्लॉग. क्रिसमस सेलिब्रेशन कसं झालं ते बघू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद अँड टेक केअर.